वाग्मुसस्तनु गर्भ्यसेमहिते वहिताञ्जदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विषववेदाः स्वस्ति नस्तारक्ष्यो अरिष्टने मिहि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु बृहदशवामरुताः मातराः शुभञ्जा वानो विदथे खुजगमयाः अग्नि जिह्वामनवाः सूरचक्षसोभिषवेनो देवा अवसा गमन्निह द्यौः शान्तिरा शक्नु शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विषवे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि जातो यताः समीहसे ततो नो अभय गुरु शन्नाः कुरुप्रजाभ्यो भयन्नाः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु शान्ति शान्तिः। नमस्कार. सर्व वेदप्रेमी धार्मिक श्रोत्यांना आणि उपस्थित सर्व मान्यवरांना प्रणाम. श्रुती स्मृती ज्ञान मंदिर या वेद शाळेतील मान्यवरांना आणि बृहन महाराष्ट्र मंडळाच्या माजी अध्यक्ष श्री मोरेश्वर पुरंदरे यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून करावा. तीरग्निः स्वाहा सूर्योज्योतिर्ज्योतिः सूर्याः स्वाहा अग्निर्भरचोज्योतिर्भरचः स्वाहा सूर्यो परचो ज्योतिर्भरचः स्वाहा ज्योतिः सूर्याः सूर्योज्योतिर्भरचः
चोज्योतिः स्वाहा. प्रथेनुसार आपण आता कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करूयात. यासाठी ओवी कुलकर्णीला मी आमंत्रित करते. गलत्तानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्रानशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. मुदाकरातमोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्. न तेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं नमःसुरारिनिर्झरं नतादिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम्. समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवत्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम्. अकिञ्चनातिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणम्. प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणम्. नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तरायकुन्तनम्. हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां त्वमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम्. महागणेश मादरेण योऽन्वहं प्रजल्प्रतिप्रभातकेरुदिस्मरन् गणेश्वरम्. अरोगतामदोषतां सुसाहिती सुपुत्रतां शबानिकाष्ठ समाहितायुरुष्टभूतिमभ्युपैति सोचिरात्. इति श्री गोविन्दपादशिष्य श्री आद्यशङ्कराचार्य विरचितं महागणेश पंचरत्नस्तोत्रम संपूर्णम. वा, खूप छान. धन्यवाद ओवी. यानंतर मी श्री चेतन रेखे यांना विनंती करते की त्यांनी सर्व विशेष अतिथी आणि आजच्या आपल्या मान्यवरांची ओळख करून द्यावी. नमस्कार. आज खरं तर हे स्वागत आणि परिचय ही गोष्ट मला करायला मिळाली त्या संधीसाठी मी परमेश्वराचे पण आभार मानतो. मी सर्वप्रथम बृहन महाराष्ट्र मंडळ उत्तर अमेरिका श्री प्रसाद पानवळकर
यांना विनंती करतो की आजच्या वेदमूर्ती श्री देवव्रत महेश रेखे यांच्या गौरव समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवावे आणि त्यांच्या अनुमतीने आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या विशेष उपस्थित मान्यवरांचे व प्रमुख मंडळींचे स्वागत व परिचय करतो. सर्वप्रथम श्री प्रसाद पानवळकर, अध्यक्ष बृहन महाराष्ट्र मंडळ उत्तर अमेरिका. प्रसाद हे ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी अमेरिकेमध्ये ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशन स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. गेली अनेक वर्षे ते सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय आहेत. म्हणूनच बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी समाजरंग या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमाअंतर्गत सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची जवळून ओळख करून देणे, महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर संवाद घडवणे, तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना मदत करणे वगैरे कार्य केले जाते. प्रसाद आणि त्यांची पत्नी सौ निवेदिता प्रसाद पानवळकर हे त्यांच्या 2 मुलांसह ऑस्टिन, टेक्सास येथे राहतात. प्रसाद आणि निवेदिता, आपले खूप खूप स्वागत आणि कार्यक्रमासाठी धन्यवाद. धन्यवाद. आता कार्यक्रमाच्या विशेष उपस्थितीमध्ये महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या अध्यक्षा सौ दीपाली सावंत या आलेल्या आहेत. दीपाली सावंत यांचा परिचय करून देताना मला आनंद होतो की दीपाली सावंत ह्या महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या अध्यक्षा आणि मंडळाच्या कामाबरोबरच पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या स्वाध्याय परिवारासोबत त्या जोडलेल्या आहेत. त्या आणि त्यांचे पती नरसिंह कामत हे त्यांच्या मुलासह शिकागो, इलिनॉय येथे राहतात. दीपाली आणि नरसिंह, आपले मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार. त्यानंतर विशेष उपस्थितीमध्ये पूजनीय श्री मंगेशदादा फडके हे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख म्हणजेच डॉक्टर काका यांचे कृपाप्राप्त शिष्य असून वयाच्या 18व्या वर्षी त्यांना आध्यात्मिक दीक्षा लाभली. संगणक अभियांत्रिकी व MBA शिक्षण घेतलेले फडकेदादा अमेरिकेत यशस्वी IT व्यावसायिक आहेत. गेली अनेक दशके ते वेदांत, श्रीमद भागवत, उपासना, कार्यशाळा, बालसंस्कार वर्ग आणि डिजिटल माध्यमांतून सद्गुरूंच्या शिकवणीचा प्रसार करीत आहेत. सद्गुरूंकडून दीक्षा देण्याचा विशेष अधिकार मिळालेले ते अधिकृत उत्तराधिकारी आहेत. मंगेशदादांची पत्नी सौ सोनालीताई फडके या अमरावतीच्या असून गेली 20 वर्षे अमेरिकेत वास्तव्यास आहेत. आर्किटेक्चर, वास्तुशास्त्रातील उच्च शिक्षण घेतलेल्या सोनालीताई कीर्तन हे साधना म्हणून करतात. त्यांना पिढीजात कीर्तन परंपरेचा वारसा लाभलेला आहे. सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्या कृपेने त्यांचा वेदांत अभ्यास सखोल असून नारदीय व वारकरी कीर्तनाचा सुंदर संगम हे त्यांच्या कीर्तनाचे वैशिष्ट्य आहे. आधुनिक संदर्भात भक्ती व तत्वज्ञान पोहोचवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. श्री मंगेशदादा व सोनालीताई, आपले हार्दिक स्वागत आणि आपल्या दोघांनाही नमस्कार. त्यानंतर विशेष उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे श्री अजय आंबेकर आणि सौ ज्योती आंबेकर. अजय आंबेकर यांनी महाराष्ट्र शासनात माहिती व जनसंपर्क संचालक, सांस्कृतिक कार्य संचालक, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी आणि उपसचिव अशी महत्त्वाची पदे भूषवली. सुवर्ण पदक प्राप्त पत्रकार, माजी वृत्तनिवेदक व नरहर कुरुंदकर यांच्यावरचे गाजलेले नाटक लिहिणारे, दिग्दर्शित करणारे ते अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. सौ ज्योतिताई आंबेकर या ज्येष्ठ मराठी वृत्तनिवेदिका, सूत्रसंचालिका व माजी केंद्र सरकारी अधिकारी आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन आणि सह्याद्री वाहिनीवर 25 वर्षे कार्यरत राहून त्या लोकप्रिय झाल्या. संवाद कौशल्य, मुलाखत आणि आवाज संगोपन कार्यशाळांसाठी त्या विशेष ओळखल्या जातात. ज्योतिताई आणि अजय आंबेकरजी, आपले खूप स्वागत आणि नमस्कार.
त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आयोजकांपैकी ब्रह्मश्री नरेंद्र शास्त्री कापरे गुरुजी. ब्रह्मश्री नरेंद्र कापरे हे ऋग्वेदाचे जागतिक कीर्तीचे घनपाठी, आगम व तंत्रशास्त्राचे तज्ज्ञ आहेत. ऋग्वेद व 6 वेदांगे यांचे सखोल अध्ययन करून त्यांनी शिक्षक, विभाग प्रमुख व परीक्षक म्हणून कार्य केले. 500हून अधिक होमांचे पौरोहित्य, 300हून अधिक मंदिरात प्राणप्रतिष्ठा, शेकडो प्रवचने व ध्वनिमुद्रण ही त्यांची उल्लेखनीय साधना आहे. श्रौत परंपरा संवर्धनासाठी ते सक्रिय असून सध्या संस्कृत भारती तेलंगणाचे अध्यक्ष आहेत. कापरे गुरुजी, आपले स्वागत आणि आपल्याला सादर दंडवत. आता या आजच्या गौरव समारंभाचे प्रमुख पाहुणे वेदमूर्ती महेश चंद्रकांत रेखेजी, वेदविद्येचे उपासक आणि प्रचारक यांचा परिचय थोडक्यात करून देतो. अहमदनगरच्या पावनभूमीत वेदविद्येचे जतन आणि संवर्धन करणारे एक अग्रगण्य नाव म्हणजे वेदमूर्ती महेश चंद्रकांत रेखे गुरुजी. त्यांनी आपले आयुष्य वेदाध्ययन, अध्यापन आणि प्रसार यासाठी समर्पित केले आहे. शिक्षण आणि गुरुपरंपरेविषयी महेश गुरुजींचे माध्यमिक शिक्षण अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथे 10वीपर्यंत पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी वेदविद्येच्या सखोल अध्ययनासाठी नाशिक गाठले. तेथे श्रीकृष्ण शास्त्री गोडशे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली 91 आणि 92 या काळात त्यांनी शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखा संहिता अध्ययन पूर्ण केले. त्यांच्या पुढच्या प्रवासात त्यांनी आळंदी गाठली. तेथे श्री विश्वनाथ शास्त्री जोशी गुरुजींच्या आध्यात्मिक प्रतिष्ठान या संस्थेत पद, क्रम, जटा, घन आणि संस्कृत व्याकरण यासारख्या कठीण विषयांचे प्रगल्भ अध्ययन त्यांनी केले. त्यांच्या पांडित्यामुळे त्याच संस्थेत त्यांनी पुढे 10 वर्षे अध्यापक म्हणून सेवा बजावली. वैदिक क्षेत्रातील सिद्धी आणि सन्मान त्यांचा थोडक्यात करून देतो. गुरुजींनी भारतातील विविध ठिकाणी आपली विद्वत्ता सिद्ध केली आहे. घनपारायण त्यांनी 2000 मध्ये पुणे येथे सामूहिक आणि 2002 मध्ये वाराणसी येथे वैयक्तिक घनपारायण संपन्न केले. वाराणसीतला सन्मान त्यांच्या पांडित्यांचा गौरव करताना त्यांनी राज्यपालांच्या हस्ते सुवर्णकंकण, सुवर्णपदक आणि जरीचे महावस्त्र देऊन त्यांना वैदिक रत्न ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली, जो वैदिक क्षेत्रातील अत्यंत मानाचा क्षण मानला जातो. शृंगेरी शारदापीठ सन्मान नुकत्याच झालेल्या दक्षिणाम्माय शृंगेरी शारदापीठाधीश्वर भारती तीर्थ स्वामीजींच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देशातील 70 विद्वानांमध्ये गुरुजींची निवड करण्यात आली. त्यांना वेद ब्रह्मश्री आणि भारती तीर्थ या पदव्यांनी तसेच सुवर्णपदक आणि रजतपटाने सन्मानित करण्यात आले. परीक्षक आणि आचार्य म्हणून त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केवळ अध्ययनापुरता मर्यादित नसून त्यांनी पुणे, नाशिक, उज्जैन, दिल्ली आणि जोधपूर अशा अनेक शहरात परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. विशेषतः कांचीपुरम आणि शृंगेरी येथील शंकराचार्य मठात परीक्षाधिकारी म्हणून त्यांची झालेली नेमणूक त्यांच्या कौशल्याची साक्ष देते. तसेच संपूर्ण भारतात विविध यज्ञयागांमध्ये त्यांनी आचार्य आणि ब्रह्मा ही मुख्य पदे भूषवली आहेत. स्मृती ज्ञान मंदिर वेद पाठशाळा 2013 मध्ये गुरुजींनी अहिल्यानगर येथे स्वतःच्या खर्चाने श्रुती स्मृती ज्ञान मंदिर वेद पाठशाळा सुरू केली. या पाठशाळेची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. येथे विद्यार्थ्यांना प्राचीन परंपरेनुसार विनामूल्य वेदांचे शिक्षण दिले जाते. अल्पकाळातच त्यांनी 50 आदर्श विद्यार्थी घडवले आहेत. सध्या पाठशाळेत 35 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यामध्ये संहिता 5, पदपाठ 10, क्रमपाठ 8, घनपाठ 4 आणि याज्ञिकी 4 या विषयांचा समावेश आहे. महेश रेखे गुरुजी, आपले स्वागत आणि आपल्याला सादर दंडवत.
आता कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती दंडक्रम विक्रमादित्य वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचा थोडक्यात परिचय करून देतो. वेदविद्येचा दैदिप्यमान वारसा दंडक्रम विक्रमादित्य वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेत वेदांचे जतन करण्यासाठी विविध विकृती पाठांची रचना करण्यात आली आहे. यातील अत्यंत क्लिष्ट आणि लुप्त होत चाललेल्या क्षमा करा दंडक्रम विकृती पाठाचे एकाकी कंठस्थ पारायण करून अवघ्या 19 वर्षांच्या देवव्रत महेश रेखे या युवकाने वेदविद्येच्या इतिहासात एक सुवर्णपान जोडले आहे. पारंपरिक शिक्षण आणि गुरुपरंपरा अहिल्यानगर येथील श्रुती स्मृती ज्ञानमंदिर वेद पाठशाळा येथे देवव्रत यांनी आपले वडील आणि गुरु वेदमूर्ती महेश चंद्रकांत रेखे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेचे घनांत अध्ययन पूर्ण केले. त्यांच्या या प्रवासात पारायण निरीक्षक म्हणून वेदमूर्ती श्री देवेंद्र रामचंद्र गडीकर अमरावती आणि पारायण प्रबंधक म्हणून वेदमूर्ती श्री निलेश वसंत केदार माहूरगड यांनी महत्वाची भूमिका बजावली. वाराणसीच्या श्री वल्लभराम शालिग्राम सांग वेद विद्यालय रामघाट येथे 12 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2025 या 50 दिवसांच्या कालावधीत देवव्रत यांनी हे कठीण कार्य पूर्ण केले. याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे वाराणसीच्या वेदविद्येच्या इतिहासात असे एकाकी कंठस्थ दंडक्रम पारायण प्रथमच झाले आहे. दुसरे उदाहरण यापूर्वी 200 वर्षापूर्वी नाशिकचेच येथे श्री नारायण शास्त्री देव यांनी वयाच्या 50व्या वर्षी असे पारायण केले होते. त्यानंतर ऐतिहासिकदृष्ट्या देवव्रत यांचे हे कार्य द्वितीय ठरले आहे. पारायणाची स्वरूप आणि काठिण्य दंडक्रम ही पद्धत अत्यंत जटिल आहे. यात मंत्रांच्या पदांची रचना अशा चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने करावी लागते. एका मंत्रात 90 ते 99 पर्यंत पदसंख्या असू शकते. प्रत्येक वेळी एक नवीन पद जोडून उलट क्रमाने येण्याची ही प्रक्रिया देवव्रत यांनी रोज सलग 4 तास पूर्ण 50 दिवस विनाविरोध आणि अस्खलितपणे सुरू केली. त्यांना प्राप्त पदव्या आणि सन्मान या अलौकिक कार्याची दखल काशीतील विद्वान, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि अनेक संस्थांनी घेतली. त्यांना खालील प्रतिष्ठित पदव्यांनी आणि अलंकारांनी सन्मानित करण्यात आले. श्री व शाह सांग वेद विद्यालय शुक्ल यजुर्वेद अलंकार आणि सुवर्ण पदक त्यांना मिळाले. श्रुती स्मृती ज्ञानमंदिर वेद पाठशाळा दंडक्रम विक्रमादित्य नवरत्न जडित सुवर्ण कंकण रजत किरीट आणि सुवर्णांगुली. श्री संपूर्णानंद युनिव्हर्सिटी दंडक्रम त्रिविक्रम पदवी. श्री विश्वनाथ गुरुचरणानुरागिणी सभा दंडक्रम वाचस्पती पदवी. शृंगेरी शारदापीठ जगद्गुरु शंकराचार्य सुवर्ण कंकण सन्मान राशी आणि आशीर्वाद. श्री ब्रह्मचैतन्य गुरुकुल व अंबादास जोशी वेद विद्यालय रजत दंड. हल्लीच भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचा गौरव केला. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी श्री देवव्रत रेखे यांनी मिळवलेले हे यश केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी आणि वेदविद्येच्या जगभरातील सर्व उपासकांसाठी अभिमानास्पद आहे. वेदमूर्ती देवव्रत आपल्याला सादर दंडवत आणि आपलं स्वागत. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद चेतनजी याबद्दल. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेकरता आता मी श्री वेदमूर्ती कापरे गुरुजी यांना आमंत्रित करते. नमस्कार. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे,
सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. समर्थांनी दिलेला आदेश, संदेश आज महाराष्ट्रातल्या असंख्य नवयुवकांनी भारताबाहेर सुदूर अमेरिका देशात सुद्धा हा वारसा चालवला आणि बृहन महाराष्ट्र मंडळाच्या छत्राखाली प्रत्येक नगरातली मंडळ संस्कृती जोपासतात. आज नवीन वर्षाची अमेरिकेमध्ये 4 जानेवारी आणि भारतामध्ये 5 जानेवारी सकाळची वेळ. पौष कृष्ण द्वितीया आणि 200हून अधिक मंडळी या झूम माध्यमातून सहभागी झालेत आणि युट्यूबवर काय संख्या आहे मला याची कल्पना नाही. सर्वप्रथम या कार्यक्रमात वेदमूर्ती, सपुत्र, सशिष्य, सकुटुंब असणाऱ्या रेखे गुरुजींना प्रणाम. वेदस्य विजयोस्तु. त्यानंतर जितके म्हणून मराठी भाषिक या कार्यक्रमासाठी एकत्र आलेत, जे फक्त अमेरिकेतलेच आहेत असंही नाही, कुठल्या एका शहरातले आहेत असंही नाही, आणि फक्त आज आत्ताच लोक हे पाहतील ऐकतील असंही नाही. हा एक ऐतिहासिक समारंभाचा कार्यक्रम वेदविद्या अभ्यासक मराठी मंडळ अमेरिका आणि बृहन महाराष्ट्र मंडळ यांनी आयोजित केला. निमित्त दंडक्रम विक्रमादित्य आपल्या सर्वांचे सन्मान पात्र आणि आदर्श तपस्वी बालयोगी देवव्रत यांचा गौरव करावा हे आपलं कर्तव्य, हा आपला धर्म, हे आपण आपल्याला जागवणं. संत म्हणून गेले, वेदाक्षरे ज्याची घडती तो जाणावा पुण्यराशी. किंवा वेदांची महिमा सांगताना आज आता आपण गुरुजींच्या पाठीमागे जो फलक लागलेला आहे त्याच्यावरही संत श्रेष्ठ माऊली तुकारामांची नव्हे ज्ञानेश्वरांची ओवी आपण पाहतो आहोत, जी ज्ञानेश्वरी मधून आहे. पैगा अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. आणि ही एक ज्ञानेश्वरांची ओवी जर विचारात घेतली तर लक्षात येतं की माऊलींना वेदाबद्दल केवढं प्रेम आहे, केवढा आदर आहे. आणि का नसावा, वेदांचा महिमाच अपरंपार आहे. अंतिम शब्द म्हणजे वेद, अंतिम प्रमाण म्हणजे वेद, अंतिम दर्शन म्हणजे वेद, अंतिम सत्य दाखवणारे ते वेद. वेदांची महिमा किती गावी तेवढी कमी.
सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत आता आपल्या समोर जे लहान लहान बटू दिसत आहेत त्यांच्यापर्यंत, किंबहुना आज ज्या गर्भिणी माता आहेत की ज्यांच्यामध्ये गर्भ आहेत त्यांच्यापर्यंत, आणि पुढे येणारे जे असतील या सगळ्यांच्या पर्यंत ह्या परंपरेला जे जोपासून ठेवलंय ना, आणि ते सुद्धा ज्या पद्धतीने आणि ज्या निष्ठेने, ज्या त्यागाने आणि ज्या शुद्धतेने, शुद्धता ही अशा अर्थाने की आज आपण पाहतो की एरर, मग तो माणसाच्या कडून असेल किंवा मशीन कडून असेल, सगळीकडे पाहायला आपल्याला मिळतात. वेद हे एकच असं वाङ्मय आहे. वेद हा असा एकच शब्द ग्रंथ आहे, शब्द राशी आहे की ज्याच्यामध्ये सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत स्वर, वर्ण, मात्रा, अक्षर, संधी कुठेही यत्किंचितही बदल झाला नाही. जसंच्या तसं एक एवढा विशाल शब्दराशी जसाच्या तसा सांभाळून ठेवायचा. मोठमोठ्या वैज्ञानिकांच्यासाठी किंवा चिंतकांच्यासाठी सुद्धा आश्चर्यचकित करणारी आणि हेवा वाटावी अशी ही गोष्ट आपल्या पूर्वजांनी सिद्ध केली. हे करत असताना अनेक उपाय सांगितले. वेदांना आपल्या पूर्वजांनी प्राणवत सांभाळलं. वेदांच्यासाठी आयुष्य खर्च केलं, वेदांच्यासाठी सर्वस्व अर्पण केलं, वेदांच्यासाठी सुखाचा त्याग केला, वेदांच्यासाठी राज्यांचा त्याग केला, वेदांच्यासाठी भोगांचा त्याग केला, पण वेद मात्र कधी सोडले नाही. वेदांना जीवनाच्या प्रत्येक प्रसंगाशी जोडलं. गर्भाधानापासून ते अंतिम संस्कारापर्यंत आणि रोजच्या प्रातस्मरणापासून ते अगदी अश्वमेध यज्ञापर्यंत कुठलीही कर्म असोत, कुठलेही संस्कार असोत, कुठलेही विज्ञान असो, कुठलीही शास्त्र असोत, सगळ्यांनी अगदी प्राणपणाने जपले ते वेद, मानले ते वेद, समर्पित झाले ते वेदाला. आणि हे करताना वेदांचे 3 प्रकृती पाठ आणि 8 विकृती पाठ अशा प्रकारे एक सुंदर व्यवस्था ऋषी लोकांनी बनवली. पूर्वी संपूर्ण वेदवृक्ष प्रत्येक ऋषींच्या कुळामध्ये अभ्यासला जात होता. जाता जाता महर्षी बादरायणांनी हौत्रासाठी ऋचांना एकत्र करून ऋग्वेद म्हणून पहिलं ऋषींना दिला. अध्वर्यू कर्मासाठी सगळ्या यजूंना एकत्र करून यजुर्वेदाच्या रूपाने वैशंपायनांना शिकवला. सगळ्या औद्गात्र कर्मासाठी सामांना एकत्र केलं आणि जैमिनी महर्षींना अर्पण केलं, शिष्य बनवलं. आणि सगळ्या अथर्वांना एकत्र केलं शांतिपुष्टी कर्मा आणि इतरही अनेक कर्मासाठी, आणि ते सुमंतू ऋषींना दिले. आणि तिथून वेदव्यास ही पदवी त्यांनी प्राप्त करून घेतली. त्यांचे उपकार कधीच कोणी विसरू शकत नाही. त्यापैकी यजुर्वेदाचे
जे मुख्य आचार्य प्रथम आचार्य महर्षी वैशंपायन यांचे प्रिय शिष्य महर्षी याज्ञवल्क्य. याज्ञवल्क्यांची महिमा गावी तेवढी कमी आहे. मी या निमित्ताने विनंती करीन की अवश्य सर्वांनी एकदा का होईना महर्षी याज्ञवल्क्यांचं चरित्र अवश्य वाचायला घ्यावं. आपण बाकी लोकांची चरित्र खूप वाचतो ऐकतो, पण ऋषी लोकांची चरित्र आपल्याला फारशी लक्षात येत नाहीत. त्यांचं ज्ञान विज्ञान निष्ठा तपस्या लोकोपकार धैर्य हे सगळं तर आहेच, पण त्यांनी आपल्या वेदविद्येला ज्या प्रखरपणे वाढवलं पसरवलं आणि शेकडो शिष्यांना शिकवलं, ज्यातून यजुर्वेदाच्या अनेक शाखा पुढे सुरू झाल्या. आणि त्यापैकी एक प्रमुख शाखा म्हणजेच शुक्ल यजुर्वेद वाजसनीय माध्यंदिनी शाखा. आज साधारणपणे जर आपण पाहायला गेलं तर गोदावरी नदी ही मध्यवर्ती मानावी आणि गोदावरी पासून ते काश्मीर पर्यंत उत्तरेचा संपूर्ण भारत हा मुख्यतः शुक्ल यजुर्वेद माध्यंदिनी वाजसनीय शाखेचाच अभ्यास करणारा, त्यानुसार अनुष्ठान करणारा आणि त्यानुसारच आपलं जीवन आपली भाषा आपला व्यवहार चालवणारा. आणि जसं जसं आपण दक्षिणेकडे जातो, कृष्णा नदीच्या काठी विशेषतः ऋग्वेदी समाज राहिला आणि तिथून पुढे कृष्ण यजुर्वेद. महाराष्ट्राच्या परंपरेविषयी बोलायचं झालं तर गोदावरीचं उगमस्थान त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र, आणि त्यामुळे तिथून ते अगदी नांदेड पर्यंत गोदावरीच्या काठी, आणि मग उभयतटी दक्षिण आणि उत्तर दोन्हीही कडे माध्यंदिनी शाखीय अभ्यासकांची लाखो गुरुकुल आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर शुक्ल यजुर्वेदाच्या काणव शाखेलाही आपण पाहतो. विशेषतः गेल्या 50 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे त्यांचं हे चरित्र अवश्य आपण सगळ्यांनी पाहावं असं आहे. त्यांनी जे काही वेदासाठी केलं, त्यांनी जे काही महाराष्ट्रासाठी केलं ते न भूतो न भविष्यती. आज आपल्या मराठी समाजासाठी महाराष्ट्र देशासाठी चारी वेद उपलब्ध झाले ही त्यांची दूरदृष्टी, त्यांचा त्याग आणि त्यांची तपस्या याचं फळ आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मोठ्या धैर्याने सगळ्यांचा विरोध पत्करून महाराष्ट्रात नसणाऱ्या सामवेद आणि अथर्ववेदाच्या शिक्षणासाठी मुलांना प्रेरित केलं. आपल्या मुलांना आपल्या नातवांना त्यात लावलं आणि त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये चारी वेदांचा विशाल वृक्ष खूप विकसित झालाय असं आपण म्हणू शकतो. आणि त्या विकसित वेदवृक्षाची फुलं आणि फळं म्हणून जर पाहायचं झालं तर त्यातील एक सुंदर फळ म्हणून आपल्या समोर आज देवव्रतजी बसलेले आहेत. वेदांचा अभ्यास हा फक्त कोणी एकाने करावा असा नाहीये. शास्त्र सांगतं की वेदाभ्यासो हे विप्राणां तपः परमिहोच्यते. वेदांचा अभ्यास हे विप्रांचं परम तप आहे. वेदमेव सदा पठेत किती म्हणून सांगावं. आणि अशा वेदांच्या
उत्तम परंपरेने नटलेला आपला महाराष्ट्र, की ज्याच्याविषयी, ज्याच्या उज्ज्वल भवितव्याविषयी अनेक संतांनी, अनेक राजर्षींनी अथक परिश्रम केले. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा म्हणून छत्रपतींनी म्लेच्छाशी 2 हात केले. त्या सगळ्याचं तात्पर्य काय होतं हो? भोग भोगण्यासाठी का? शत्रूला मारण्यासाठीच का हो? तर विचार करता लक्षात येतं नाही. खूप छान सांगून गेले समर्थ सद्गुरू. राजे, उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया. मनुष्य म्हणून भारत भूमीमध्ये, महाराष्ट्र देशामध्ये आम्ही जन्मलो भगवंताची सेवा करण्यासाठी, आपल्या कुलधर्माला, आपल्या वैदिक धर्माला सांभाळण्यासाठी, आपल्या विद्येंना रक्षण करण्यासाठी. आणि ते करणं अवघड होतंय आणि म्हणून आम्हाला स्वराज्य हवंय. आणि आजही असं वाटतं की कुठे ना कुठेतरी ती कामना तशीच शिल्लक आहे. आणि आजही पुन्हा ती आवश्यकता आहे की पुन्हा आम्हाला वेदांच्याकडे वळलं पाहिजे. आणि ह्या पार्श्वभूमीवर पाहता लक्षात येतं की रेखे गुरुजींच्या अनेक पिढ्यांनी जो काही त्याग केला, जे काही तप केलं, जे काही कष्ट भोगले, हे सगळे आज आपल्याला प्रेरणा देण्यासाठी आहेत, आपल्याला जागवण्यासाठी आहेत. आपणही एक ऋचा का होईना, एक यजू का होईना शिकली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आज रशियामधले, जर्मनीमधले, आफ्रिकेमधले लोक वेदांचा अभ्यास करण्यासाठी तयार आहेत, पण आपण मागे पडतो आहोत. या निमित्ताने बृहन्महाराष्ट्र मंडळाशी संलग्न असणारे, अमेरिकेत निवास करणारे सगळे मराठी आणि त्याचबरोबर युट्यूबवर जे पाहतायत किंवा भारतामध्ये जे आपले मराठी लोक आहेत, त्याही सगळ्यांना माझं विनम्र निवेदन आहे की या देवव्रताला पहा आणि आपणही त्याच्याकडनं काहीतरी शिकूया. की तो जर एवढं मोठं करू शकतो तर आपण छोटं तर काही करू शकू. किमान आपल्याला रोजच्यासाठी जे आवश्यक आहेत तेवढे तर मंत्र आपण शिकू. आणि म्हणून याच विचाराने आज हा रेखे गुरुजींचा सन्मान हे निमित्त आहे, हा वेदांचा सन्मान आहे, हा परंपरेचा सन्मान आहे, हा वैदिक धर्माचा गौरव आहे. आणि हा वैदिक धर्म म्हणजेच महाराष्ट्र धर्म घरोघरी स्थापित व्हावा. प्रत्येक मुलाने योग्य वेळी दिवसाकाठी काही समय, काही वेळ वेदांच्यासाठी काढावा. विज्ञानाचा आपण लाभ घेऊया. आज आपल्याकडे अनेक साधनं आहेत. आज भारतातले गुरुजी आपल्याला येथे शिकवू शकतात. आपण अमेरिकेत राहून भारतातल्या गुरुजनांच्याकडून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद शिकू शकतो. आणि तशा प्रकारची काही प्रेरणा सगळ्यांच्या अंतःकरणात जागावी अशी त्या वेदपुरुषांनी आम्हा सगळ्यांच्यावर कृपा करावी, आम्हाला सद्बुद्धी द्यावी आणि चारीही वेदांचा अभ्यास करण्याची व्यवस्था, सुविधा, अनुकूलता अमेरिकेतल्याही सर्व लोकांना कशी उपलब्ध होईल यासाठीच बृहन्महाराष्ट्र मंडळ व वेदविद्या अभ्यासक मराठी मंडळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो, प्रणाम करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो.
वेदमातुः विजयोस्तु धर्मस्य विजयोस्तु अधर्मस्य नाशोस्तु. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अनेक आभार कापरे गुरुजी तुमच्या या सुरेख आणि अर्थपूर्ण प्रस्तावनेसाठी. आता मी श्री पुरंदरे यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा महाराष्ट्र मंडळातर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करावा. धन्यवाद. तसेच मी सौ पुरंदरे यांना विनंती करते की त्यांनी कुमारी मैथिलीचे शाल आणि फुलाची वेणी देऊन सत्कार करावा. आत्ता इथं नाही आहेत, तर आपण पुढे जाऊया. ओके, हरकत नाही. यानंतर श्री पुरंदरे आपण वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचा सन्मान पत्र प्रदान करावे. हॅलो, तुम्ही तिकडून सन्मान पत्राचं वाचन करत आहात ना? हो, ठीक आहे. जे सन्मानपत्र ते मी आता वाचायला लागते. जे सन्मानपत्र वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांना दिले आहे ते श्रोत्यांसाठी मी वाचून दाखवते. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री वेदपुरुषाय नमः. सन्मानपत्र वेदमूर्ती दंडक्रम विक्रमादित्य देवव्रत महेश रेखे यास सादर प्रणाम. आपण ज्या श्री शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यम दिन शाखेच्या 2000हून अधिक मंत्रांचे दंडक्रम पद्धतीने 12 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या अवघ्या 50 दिवसात हे अद्भुत व ऐतिहासिक पारायण करून वेदमूर्ती आणि दंडक्रम विक्रमादित्य या सन्मानाच्या पदव्या प्राप्त केल्या, त्यासाठी आपणास अमेरिकेत स्थायिक झालेले मराठी समुदायाकडून हे प्रेमाने, नम्रतेने व अभिमानाने दिलेले सन्मानपत्र. आपल्या आई वडिलांना, पूर्वजांना आणि गुरुपरंपरेला गौरविणारे हे महान कार्य अवघ्या 19 वर्षाच्या लहान वयात जे आपण करून दाखवले ते प्रशंसनीय तर आहेच, पण आत्ताच्या तरुणाईलाही अतिशय प्रेरणादायी ठरेल हे निश्चित. आपली आई कैलासवासी सौभाग्यवती मधुरा महेश रेखे, वडील आणि श्री गुरु श्रीयुत वेदमूर्ती महेश चंद्रकांत रेखे, परमगुरु श्रीयुत वेदमूर्ती विश्वनाथ जोशी आळंदी येथील व परमेष्ठी गुरु श्रीयुत वेदमूर्ती श्रीकृष्ण शास्त्री गोडशे नाशिक येथील या सर्व गुरुजनांचा देखील हा गौरव आणि सन्मान आहे. आपल्या आईच्या सहयोगाने आपल्या वडिलांनी 12 वर्षांपूर्वी श्रुती स्मृती ज्ञान मंदिर ही वेद पाठशाळा अहिल्यानगर महाराष्ट्र येथे स्थापित केली.
आपण केवळ या वेद पाठशाळेतील छात्रांनाच नव्हे तर जिथे हे पारायण झाले त्या काशीतील श्री वल्लभराम शाळीग्राम सांगवेद विद्यालयातील किंबहुना भारतातील सर्व वेद पाठशाळेतील वेदांचे अध्ययन अध्यापन करणाऱ्या सर्वांना एक नवीन ऊर्जा देऊन त्यांच्यासाठी एक आदर्श प्रस्थापित केला आहे. आपल्या ज्येष्ठ भगिनी कुमारी मैथिली महेश रेखे यांचाही आपल्याला खंबीर पाठिंबा आणि आधार लाभला आहे. आपल्या या सफल वेद सेवेने भारावलेलो आम्ही वेदविद्या अभ्यासक मराठी मंडळ अमेरिका यांच्या वतीने आपणास विश्ववेद भास्कर अशी उपाधी देऊन आजच्या या गौरव समारंभाप्रसंगी सन्मानित करू इच्छितो. आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो. जे वेद या सनातन धर्माचा पाया आहेत ते आपल्या व आपल्यासारख्या वेद विद्वानांच्या तेजाने पुन्हा उजळून निघोत प्रकाशात येवोत. वेद महात्म्याची पुन्हा ओळख आपल्या समाजाला हो, जेणेकरून वेदांचे संवर्धन संरक्षण आणि पुनरुत्थान घडेल आणि खऱ्या अर्थाने विश्वाचे कल्याण होईल. हीच ईश्वर चरणी आम्हा सर्वांची भावपूर्ण प्रार्थना. वेदाः सर्वहितार्थाय वेदोऽखिलो धर्ममूलम वेदे सर्वं प्रतिष्ठितम्. ओम हरि ओम तत्सत. शालिवाहन शके 1947 विश्वावसु पौष कृष्ण द्वितीया सोमवार 5 जानेवारी 2026. वेदाभिवृद्धी अभिलाषी वेदविद्या अभ्यासक मराठी मंडळ अमेरिका येथे. नमस्कार. यानंतर श्री पुरंदरे यांना विनंती की त्यांनी वेदमूर्ती देवव्रत यांचे औक्षण करावे. याच वेळेला श्रीमती संध्या वाशीकर यांना मी कापरे गुरुजी विश्ववेद भास्कर देवव्रतस्य विजयोस्तु. विश्ववेद भास्कर देवव्रताचा विजय असो. विजय असो. या सुशीलाय प्रसंगासाठी कापरे गुरुजी संध्या वाशीकरजी श्लोक म्हणतील. कापरे गुरुजींनी रचलेत या प्रसंगासाठी. विनीताय सुशीलाय दंडक्रमसुपाठिने रेखे वंशप्रदीपाय देवव्रताय मंगलम्. मधुरा जननी यस्य स्वसा ज्येष्ठा च मैथिली वत्सगोत्राब्धिसञ्जात विप्ररत्नाय मंगलम्. वेदमूर्तेर्महेशस्य सच्छिष्याय सुसूनवे वेदव्रतोभयस्नात युवश्रेष्ठाय मंगलम्. माध्यन्दिनानां यजुषां श्राव्यैर्दण्डक्रमैः काश्यां येन बुधा देवास्तर्पितास्तेस्तु मंगलम्. नद्यो द्वीपा समुद्राश्च वेदा विप्रादिशस्त्रियः राजानः साधवो लोकास्ते दिशन्तु सुमंगलम्.
धन्यवाद संध्याजी. जे हे सुंदर श्लोक आपण ऐकलेत ते कापरे गुरुजी यांनी रचलेले आहेत आणि त्यांचा जो अर्थ आहे, मराठीतला जो भावार्थ आहे थोडा विवरणासहित, तो मी आता वाचून दाखवते. विनय संपन्न, सुशील आणि दंडक्रमाचा पाठ उत्तमरित्या करणारे रेखे वंश कुलदीपक असलेल्या देवव्रताचे मंगल म्हणजेच कल्याण होवो, विजय असो. ज्याची आई मधुरा आणि मोठी बहीण मैथिली आहे, वत्स गोत्रात ज्याचा जन्म झाला आहे, अतिविशाल असलेल्या या वत्स गोत्रात काही विप्र म्हणजेच विशेष प्रज्ञा असलेले अथवा वेदांचे ज्ञान असलेले लोक असे विप्र झाले आणि त्या विप्रांमध्येही हा रत्नासारखा उज्ज्वल जो आहे अशा विप्ररत्नाचे शुभ होवो. वेदमूर्ती महेश गुरुजी यांचा जो सत्शिष्य आणि सत्पुत्र आहे, वेदांमध्ये पारंगत आणि व्रतधारी म्हणजे विद्या आणि तप दोन्ही ज्याने संपादन केले आहे. आजच्या काळात सामान्य विद्या संपादन करणारे स्नातक अनेक आहेत. त्यातील काही युवा विद्याधारी आहेत पण व्रतधारी नाही. इथे व्रत म्हणजे शास्त्रोक्त नियमांचे आचरण. तसेच काही व्रतधारी आहेत पण विद्याधारी नाहीत. पण इथे विद्या आणि व्रत दोन्ही दिसते. अशा युवांमध्ये श्रेष्ठ सिद्ध असलेल्या, ज्याने मन वाणी बुद्धी आहार इत्यादींवर संयम करून जितेंद्रिय होऊन ही वेदांची साधना केली आहे, अशा या श्रेष्ठ युवकाचे मंगल म्हणजेच शुभ होवो. यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेचे ज्याने सुश्राव्य असे सुंदर गंभीर उच्चारण करून या शुभ दंडक्रम पारायण करवी काशीच्या देवांना तसेच ज्ञानी विद्वानांना आणि सगळ्या सज्जन जनांना आपल्या विद्येने जणू पूजा करून त्यांना तृप्त केले, त्याचे मंगल म्हणजे कल्याण होवो. गंगा यमुना कृष्णा गोदावरी सारख्या नद्या, जंबूद्वीप क्रौंचद्वीप इत्यादी पृथ्वीवरील सप्त द्वीप, तसेच 7 समुद्र, 4ही वेद, विप्र म्हणजेच ज्ञानीजन, 10 दिशा, गार्गी मैत्रेयी पासून ते अहिल्याबाई होळकरांपर्यंत सर्व वेदज्ञ धर्मज्ञ भारतीय स्त्रिया, गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसारखे राजे, साधू संत आणि 14 लोकांचे सर्व रहिवासी, वेदमूर्ती देवव्रत ह्यास विजय देवोत, त्यास शुभ असे मांगल्य प्रदान करत. यानंतर आता कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे आपण वळूया, ज्याच्यासाठी सगळे आपण आतुर आहोत. तर श्री व सौ दामले यांना आता मी विनंती करते की कार्यक्रमाचा जो मुख्य भाग आहे म्हणजेच वेदमूर्ती महेश रेखे गुरुजी व त्यांचे शिष्य आणि सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांच्याशी सुसंवाद साधावा. धन्यवाद राजेश्वरीजी. विश्व वेद भास्कर ची देवव्रत रेखे व वेदमूर्ती श्री महेश रेखे तुम्हा दोघांना आमचे सादर अभिवादन आणि आम्हा सगळ्यांतर्फे देवव्रत एक मिनिट मनपूर्वक अभिनंदन. थोडं आमचं टायमिंग चुकलं तर आजच्या उत्सव मूर्तींना सगळे आम्ही पुष्प हे करणार होतो वृष्ट. तर आता मी सगळ्यांना विनंती करतो की आपण आपण उत्सव मूर्तीवर पुष्पवृष्टी करा. विश्ववेद भास्कर देवव्रताचा विजय असो. विश्ववेद भास्कर देवव्रताचा विजय असो. विश्ववेद भास्कर देवव्रताचा विजय असो.
फारच सुंदर. धन्यवाद. आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे, आपल्या मुलाखतीकडे वळूयात. तर सर्वप्रथम मुलाखत सुरू करण्यापूर्वी विश्व वेदभास्करची देवव्रत रेखे व वेदमूर्ती श्री महेश रेखे, तुम्हा दोघांना आमचे सादर अभिवादन आणि आम्हा सगळ्यांतर्फे देवव्रतचे मनपूर्वक अभिनंदन. सर्वप्रथम दंडक्रम पारायणाचा विश्वविक्रम आपण नुकताच पूर्ण केला 30 नोव्हेंबरला. परंतु या संकल्पाचा प्रवास कसा आणि कधी सुरू झाला हे आम्हाला ऐकायला निश्चितच आवडेल. देवव्रत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. ध्यायेन्नित्यं महेशं ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं, रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं, पद्मासीनं समन्तास्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्यं वसानं, विश्वाद्यं विश्वबन्धं निखिलपरहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं, गणनाथ सरस्वती रविशुक्रबृहस्पतीन् पञ्चैतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तयेत्. सर्वप्रथम वेद भास्कर पूज्य कापरे गुरुजी एवं बृहन महाराष्ट्र मंडळ अमेरिका यांना मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये माझं स्वागत केलं, त्यांना आमंत्रित केलं. त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि पूज्य पिताश्री एवं गुरुजी यांच्या चरणी स्पर्श करून माझी वाणीला सुरुवात करतो. 29 मे 2013 रोजी वयवर्ष 8 असताना माझी मुंज झाली. मुंजीनंतर जेव्हा मी 3री मध्ये होतो, तसंच 3री मध्ये असताना पुढील 2 वर्ष शालेय शिक्षण घेऊन जवळ 5वी संपल्यानंतर वयवर्ष 11 असताना या वेदविद्येचा प्रवास मी सुरू केला. पुढं 17 वर्षापर्यंत, 11 ते 17 वर्षापर्यंत पूज्य वडिलांकडं एवं गुरुजी माझे त्यांच्याकडं संहिता, पदक्रम, अष्टविकृतींचा परिचय आणि घनाची उत्तम तयारी केली. कारण की पहिले असं ठरलं होतं की एक साधं जसं वडिलांनी पारायण केलं काशीमध्ये जाऊन, तसंच माझी पण इच्छा होती की काशीमध्येच जाऊन पूज्य गणेश्वर शास्त्री गुरुजी एवं विश्वेश्वर शास्त्री गुरुजी, तसंच ती तपोमूर्ती दोघं आणि ते स्थानाचं जे महात्म्य आहे, विद्यालय, सांगवेद विद्यालय, त्या ठिकाणी बसून पूज्य घडीकर गुरुजींच्या चरणी पारायण करण्याची इच्छा होती. पण पहिले असं काही ठरलं नव्हतं की दंडकर्मच पारण करायचं आहे. पहिले विषय झाला म्यूट झालाय. नाही माईक मध्ये नव्हे, झूमचं म्यूट झूम मध्ये म्यूट झालंय तुमचं. झूम मधनं हा आता अनम्यूट झालंय. बोला बोला. हो हो, येतोय आवाज? हो येतोय. तर सांगवेद विद्यालयामध्ये पारायण करण्याची इच्छा होती. तर दंडक्रम पारायण करणं हा काही विचार नव्हता. पहिले मुख्य हेच होतं की पहिले कोणतं तरी एक कंठस्थ पारायण करावं. आणि वडिलांना विचारलं आणि वडिलांनीच आज्ञा केली की पहिले आपण घनपारायण करूया, नंतर मग दंडक्रम पारायण करूया. कारण की एकदम एवढा मोठा ग्रंथाचं पारायण करणं काही सोपं नव्हतं.
आणि अनुभव पण नव्हता काही. म्हणून वडील म्हणत होते की आधी एक घनपारायण करूया, मग त्यानंतर त्याचा अनुभव घेऊन दंडक्रम पारायण करूया. पण माझी बहीण आणि पूज्य गडीकर गुरुजी यांचा खूप मोठा आग्रह होता की पारायण करायचं असेल तर पहिले दंडक्रमच पारायण करायचं. त्याशिवाय घनपारायण तर होतं, घनपारायण तर पुष्कळ झाले, त्यानंतर मग पुढं घनपारायण करता येईल. पण जर का पहिले घनपारायण केलं तर थोडासा अध्ययनामध्ये शिथिलपणा पण येऊ शकतो, किंवा अध्ययन किंवा असं एक मनाला वाटू शकतं की आता घनपारायण झालं आहे, आपण मोकळे झालो आहे, म्हणून दंडक्रमाच्या ह्याच्यामध्ये जास्त काही भार देता येणार नाही किंवा अध्ययन तसं होणार नाही. म्हणून त्या दोघांचा आग्रह खूप होता की पहिले दंडक्रम पारायण करावं. आणि आणि त्यांच्या दोघांची इच्छा तीच होती आणि तेच इच्छा पूर्ण झाली. तर तसं पाहायला गेलं, दंडक्रम पारायण करण्यासाठी जवळजवळ मला 1.5 वर्ष अध्ययन करावं लागलं. ते सुद्धा वडिलांचीच कृपा आहे, भगवत कृपा आहे. आणि 1.5 वर्षामध्ये जवळजवळ रोज 14-15 तास अध्ययन करून त्याची संथ आवृत्ती म्हणून ते साध्य झालं आहे. बापरे, विलक्षणच आहे हा सगळा प्रवास खरं तर. आणि या दरम्यान म्हणजे या 1.5 वर्षाच्या कालावधीत हा जो काही तयारीचा तुमचा दिनक्रम होता त्याच्यात नक्कीच ती संथ आवृत्ती वगैरेला तुम्ही म्हणालात तसं इतका भरपूर वेळ तुम्ही दिलात. पण त्याचबरोबर म्हणजे एवढा विक्रम करायचा असेल तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं, नाही का? तर ते उत्तम राहण्यासाठी तुम्ही काय विशेष साधना त्या दरम्यान तुम्ही करायचात, किंवा काही खाण्यापिण्याचे तुमचे काही नियम होतेत का? एखादा आवडता पदार्थ जो तुम्हाला म्हणजे वाटायचा की अरे हा आपल्यासाठी योग्य नाही पण तो तुम्हाला सोडावा लागला, किंवा असे काही तुमचे अनुभव नक्कीच आले असतील तर ते सुद्धा तुम्ही नक्की आमच्याशी शेअर करा. नक्कीच नक्कीच. तर दंडक्रम पारायणासाठी 1.5 वर्षामध्ये खाण्यापिण्यात तर मी काही असं प्रतिबंध केलं नव्हतं किंवा काही नियम लावले नव्हते की एवढंच जेवायचं आहे हेच खायचं आहे. माझ्या आवडीनिवडी भरपूर आहे खाण्यापिण्यामध्ये, की हीच भाजी आवडते आणि तीच भाजी आवडते, एवढंच एवढंच जेवण करायचं, तेवढंच जेवण करायचं, म्हणून तो नियम काही पाळला नव्हता मी. तर पण एक आदर्श ठेवला होता डोळ्यासमोर. या गोडसे परंपरेमध्ये म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून मी असा विचार केला होता की एकाकी कंठस्थ पारायणासाठी धाडस कसं करावं, तर ते पूज्य स्वर्गीय श्री कृष्णशास्त्री गोडसे गुरूंकडनं शिकावं. तसंच एकाकी कंठस्थ पारायण करण्यासाठी विद्यार्थ्याला कसं घडवावं, ते पूज्य विश्वनाथ शास्त्री जोशी गुरूंकडनं आम्ही शिकलं. तसंच आणि एकाकी कंठस्थ पारायण अस्खलितपणे कसं म्हणावं, ते पूज्य महेश रेखे गुरूंकडनं मी शिकलं, म्हणजे माझे वडीलच, त्यांच्याकडनं मी शिकलो आहो. आणि पारायण करताना सुद्धा यांचाच आदर्श ठेवून आणि पूज्य माझी माता गोडसे गुरुजी, जोशी गुरुजी या तिघांचे चित्र समोर माझ्या होतं आणि त्यांच्यातूनच मला प्रेरणा मिळत होती. वा, फारच उत्तम. आणि हे सगळं करताना लहानपणापासूनच जास्तीत जास्त वेळ तुमचा वेधशाळेत जात असावा असं गृहीत धरून पुढचा प्रश्न विचारते की ह्या व्यतिरिक्त म्हणजे वेधशाळे व्यतिरिक्त तुमच्या इतर काही आवडीनिवडी किंवा छंद आहेत का? किंवा भारतात सर्वसाधारण सगळ्यांना क्रिकेट फार आवडतं खेळायला किंवा बघायला, असे असे तुम्हालाही कुठले खेळ खेळायला किंवा बघायला आवडतात का? हो, निश्चितपणे मी अजूनही क्रिकेटच खेळतो. हा, आणि पहिलं जसं एक पहिलं स्वप्न सगळ्यांचं असतं की मला जगामध्ये या प्रतिष्ठेवरती स्थापित व्हायचं आहे. तर तसं माझं पहिलं स्वप्न होतं की मी क्रिकेटर व्हावं. आणि बर, मग नंतर नंतर स्वप्न होतं की मग वेदविद्येमध्ये पारंगत होऊन वडिलांनी एवढं तर नाही पण थोडं आपलं नाव कमवावं अशी इच्छा होती. पण अजूनही जर का मला रात्री 12 वाजता खेळायला बोलवलं
तर मी नक्कीच खेळायला येईल क्रिकेट. वा वा वा. काल बहुतेक आपली चुकामुक तुम्ही बहुधा हो. क्रिकेट खेळायलाच बाहेर गेला असाल असं. हो. नाही मग क्रिकेटचा आता विषय निघाला आहे तर आम्हाला आवडेल तुम्हाला क्रिकेटमध्ये कौशल्य कशामध्ये आहे विशेष? आणि तसं आवडता पाहिलं तर खेळाडू मी कोण? हो, तसं पाहिलं तर मी 16 वर्षाचा असताना बाबांची इच्छा नव्हती, पण तेव्हा आईने खूप मला सपोर्ट केला, खूप मला पाठिंबा दिला. त्यामुळे मी 6 महिने कोचिंग पण केली होती आपल्या नगरमध्येच. आणि मी बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही चांगलं करायचो. पण बॅटिंगमध्ये जास्त जास्त माझं वैशिष्ट्य होतं किंवा जास्त मी चांगलं खेळायचो. म्हणून अंडर-19 मध्ये सुद्धा माझं सिलेक्शन झालं होतं. पण पुढं क्रमपाठाचा अभ्यास सुरू झाल्यामुळे ते सगळं मी सोडलं. आणि मग आई पण म्हणली की आता हे तुझी इच्छा आहे ठीक आहे, पण आपला जन्म कशासाठी झाला आहे? 84 लाख योनीनंतर आपला जन्म मिळतो आणि तू क्रिकेट खेळायला जातोस का? असं आई म्हणली मला, आणि त्यामुळे नंतर मी सोडलं मध्ये. वा. पण नक्कीच तो छंद पुढे जोपासू शकताच तुम्ही निश्चितच. आणि सगळ्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं आहेत आणि निश्चितच योग्य मार्गाने तुम्ही जाता आहात, याबद्दल काहीच शंका नाही. नक्कीच नक्कीच. गुरुकृपा, संयम, अफाट स्मरणशक्ती तुमची एवढी, एकाग्रता त्यासाठी लागणारी, अशा अनेक अलंकारांनी आपण परिपूर्ण आहातच. आणि बहुतेक त्यामुळेच तुम्ही हा विश्वविक्रम घडवू शकला. पण आम्ही दोघे आणि आपले सर्व श्रोते, इथे उपस्थित श्रोते, युट्यूबवर, झूमवर आपलं दंडक्रम पठण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. तर मी आता आपल्याला दंडक्रम मंत्र पठणाची विनंती करते, जेणेकरून सर्व श्रोत्यांना आम्हाला दंडक्रम काय आहे हे व्यवस्थित कळेल त्या निमित्ताने. नक्कीच. मी स्क्रीन शेअर करतो, म्हणजे मग सगळ्यांनाही ते नीट दिसेल व्यवस्थित. स्क्रीन दिसतोय का सर्वांना? सगळ्यांना स्क्रीन दिसतोय तिथे? हो, दिसतोय दिसतोय. संहितेचा? हा. हो हो. वन्देऽहं मङ्गलात्मानं भास्वन्दं वेदविग्रहं याज्ञवल्क्यं मुनिश्रेष्ठं जिष्णुं हरिहरप्रभं जितेन्द्रियं जितक्रोधं सदा ध्यानपरायणम् आनन्दनिलयं वन्दे योगानन्दं मुनीश्वरम् एवं 12 नामानि त्रिसन्धि यः पठेन्नरः योगीश्वरप्रसादेन विद्यावान् धनवान् भवेत्। ॐ भूर्भुवः स्वः। सर्वप्रथम यज्ञेन यज्ञमैरन्त देवाः या मंत्राचं संहिता पठन होईल, नंतर पदपाठाचं पठन होईल, नंतर मग क्रमपाठाचं, नंतर मग दंडक्रमाचा मंत्र आपण श्रवण करूया. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. यज्ञेन यज्ञामजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकं महिमानः सचन्दजत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. पदपाठप्रारम्भः. यज्ञेन यज्ञं अजजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमानि
आसन्न देह नाकं महिमानः सचन्त जत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः क्रमपाठारम्भः जज्ञेन जज्ञं वा जज्ञामजन्त अजन्त देवाः देवास्तानि तानि धर्माणि धर्माणि प्रथमानि प्रथमान्यासन्न आसन्नित्यासन्न तेह हनाकं नाकं महिमानः महिमानः सचन्त सचन्त जत्र जत्र पूर्वे पूर्वे साध्याः साध्याः सन्ति सन्ति देवाः देवा इति देवाः. ओम. दंडक्रमाचा आता मंत्र आपण श्रवण करूया. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. जज्ञेन जज्ञं जज्ञेन जज्ञेन जज्ञं जज्ञमजन्त अजन्त जज्ञं जज्ञेन जज्ञेन जज्ञं जज्ञमजन्त अजन्त देवाः देवा अजन्त जज्ञं जज्ञेन जज्ञेन जज्ञं जज्ञमजन्त अजन्त देवाः देवास्तानि तानि देवा अजन्त जज्ञं जज्ञेन जज्ञेन जज्ञं जज्ञमजन्त अजन्त देवाः देवास्तानि तानि धर्माणि धर्माणि तानि देवा अजन्त जज्ञं जज्ञेन जज्ञेन जज्ञं जज्ञमजन्त अजन्त देवाः देवास्तानि तानि धर्माणि धर्माणि प्रथमानि प्रथमानि धर्माणि तानि देवा अजन्त जज्ञं जज्ञेन जज्ञेन जज्ञं जज्ञमजन्त अजन्त देवाः देवास्तानि तानि धर्माणि धर्माणि प्रथमानि प्रथमान्यासन्न आसन् प्रथमानि धर्माणि तानि देवा अजन्त जज्ञं जज्ञेन जज्ञेन जज्ञं जज्ञमजन्त अजन्त देवाः देवास्तानि तानि धर्माणि धर्माणि प्रथमानि
प्रथमान्यासन्ना आसन्नित्यासन्ना तेह हते तेह हनाकम्मा नाकगुंहते तेह हनाकम्मा नाकम्महिमानः महिमानो नाकगुंहते तेह हनाकम्मा नाकम्महिमानः महिमानः सचन्त सचन्तमहिमानो नाकगुंहते तेह हनाकम्मा नाकम्महिमानः महिमानः सचन्त सचन्त दत्र सचन्तमहिमानो नाकगुंहते तेह हनाकम्मा नाकम्महिमानः महिमानः सचन्त सचन्त दत्र पूर्वे पूर्वे दत्र सचन्तमहिमानो नाकगुंहते तेह हनाकम्मा नाकम्महिमानः महिमानः सचन्त सचन्त दत्र पूर्वे पूर्वे साध्याः साध्याः पूर्वे दत्र सचन्तमहिमानो नाकगुंहते तेह हनाकम्मा नाकम्महिमानः महिमानः सचन्त सचन्त दत्र पूर्वे पूर्वे साध्याः साध्याः सन्ति सन्ति साध्याः पूर्वे दत्र सचन्तमहिमानो नाकगुंहते तेह हनाकम्मा नाकम्महिमानः महिमानः सचन्त सचन्त दत्र पूर्वे पूर्वे साध्याः साध्याः सन्ति सन्ति देवाः देवाः सन्ति साध्याः पूर्वे तत्र सचन्दमहिमानो नाकगुंहते तेह हनाकम्मा नाकम्महिमानः महिमानः सचन्त सचन्त दत्र पूर्वे पूर्वे साध्याः साध्याः सन्ति सन्ति देवाः देवा इति देवाः ॐ स्वस्ति। अप्रतिम अप्रतिम. बापरे. शतशः नमन तुम्हाला इथूनच. इथे अहिल्यानगर मध्ये बसून तुम्ही हे म्हणत होतात आणि आम्हाला इथे त्याचे खूप सुंदर परिणाम म्हणजे ते जे सगळ्या लहरी असतात त्या आम्हाला या सगळ्या झूम मार्फत म्हणजे खूपच सुंदर, फार सुंदर.
मला खात्री आहे सगळ्यांना हे पटेल की इथे बसून अमेरिकेत बसून सुद्धा प्रत्यक्ष ऐकतोय तुमचं वेदपठण आणि त्याचा अनुभव एक फार सुंदर विलक्षण आला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आम्ही म्हणजे आपण मंडळी यज्ञेन यज्ञम आपण मंत्र पुष्पांजली सगळेच म्हणतो आणि 2 ओळींचा तो मंत्र आणि त्याचा आत्ताच आपण संहिता पदक्रम या प्रकृती पाठ आणि दंडक्रम हा विकृती पाठामध्ये जो विस्तार बघितला ते बघून खरंच अचाट आहे. म्हणजे आपला जो विक्रम आहे आणि आपली उपलब्धी आहे 2000 मंत्रांचं अशा प्रकारे कंठस्थ पठण खरोखर आपल्याला नमन देवव्रतजी. आणि मंडळी महेशजींनी हे आपल्याला एका आदर्श गुरुचं जिज्ञासू शिष्यांना ज्ञान मिळण्यासाठी एक आदर्श गुरु हे तत्पर असतात आणि महेशजींनी आपल्याला हे नीट समजावं म्हणून हे हस्तलिखित विशेष आजच्या कार्यक्रमासाठी पाठवलंय. तर महेशजी आपले पण मनपूर्वक धन्यवाद. तर बरेचसे श्रोते आहेत ते 50च्या पुढचे सुद्धा असतील. तर आता आम्ही कधीच समजा पाठांतर एवढं काही फार केलं नसेल तर आम्हाला काही आशा आहे का थोडंफार काही आणि काही मार्गदर्शन कराल का थोडस? वरंदरे नमस्कार. वरंदरे काकांनी छान प्रश्न केला. मला वाटतंय की आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या ब्रह्मश्री कापरे गुरुजींनी आधीच दिलेलं आहे. आणि कुठलीही विद्या शिकण्याकरता कुठलंही अध्ययन करण्याकरता कधीही वयाचं बंधन नसतं. कारण तुम्हाला एक छोटा त्याचं उदाहरण सांगतो की आम्ही अध्ययन करताना साधारण 1995-96 सालची गोष्ट असेल. एक आजोबा त्यांचं वय कदाचित 75च्या वर असेल कदाचित. तर आम्ही आळंदीत शिकत असताना आळंदीच्या पाठशाळेमध्ये तर ते असंच त्यांचं काही जीवन जे आहे त्यांनी आपलं नोकरी वगैरे जे काय त्यांनी आपलं व्यतीत केलं. पण घरामध्ये त्यांच्या वडिलांचे आजोबांचे संस्कार चांगले होते. नित्य स्नानसंध्या आहे किंवा घरातले कुळधर्म कुळाचार आहे आणि वेदविद्येकरता एक मनामध्ये ओढ असायची. पण जी वृत्ती आपण स्वीकारलेली आहे व त्यात काही वेळ मिळत नव्हता पण मनामध्ये जिद्द मात्र कायम होती. तर ते आजोबा जेव्हा त्यांना कळालं ते पुण्यात राहत होते आणि जेव्हा त्यांना कळालं की आळंदीमध्ये एक पाठशाळा सुरू झालेली आहे आणि तिथं वेदाध्ययन होतं तर ते आमचे कैलासवासी विश्वनाथ भट्ट जोशी गुरुजी यांना भेटायला आले आणि त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली की माझी गुरुजी शिकण्याची इच्छा आहे. मी वेदाध्ययन ठीक आहे मला कंठस्थ होईल न होईल ही गोष्ट वेगळी पण मात्र जो शास्त्रांची जी आज्ञा आहे धर्माची आज्ञा आहे की वेदाध्ययन प्रत्येक ब्राह्मणाने करावं. तर त्यामुळे माझं मन काय मला स्वस्थ बसू देत नाही. माझी इच्छा आहे की शिकण्याची. आणि आमच्या जोशी गुरुजींचं एक तत्व होतं की शिकण्याकरता कोणी कधीही येऊ द्या त्याला कधी नाही म्हणत होते. ते जे रात्री 12 वाजता ते आले तर शिकवायचं ते. आणि एका ठिकाणी तर असं होतं एका वेद पाठशाळेचा प्रारंभ करायचा होता. प्रारंभ आधीच पाठशाळा सुरू झाली होती ती पण मध्ये खंडित झाली होती परत आणि ती परत सुरू करायची होती. तर तिथल्या लोकांनी प्रयत्न केला पण त्याला काही थोडं यश आलं परत थोडंसं थांबावं लागलं आणि मग ते व्यक्ती लोक गुरुजींकडे आली आणि ते म्हणाले गुरुजी आम्हाला पाठशाळेचं कार्य करायचं आहे. तर गुरुजींनी त्यांना ते गुरुजी म्हणले आपण एक चांगला मुहूर्त काढू आणि त्याच्यावर काम सुरू करू जेणेकरून हे कार्य नित्य होत राहील. तर विचार जेव्हा केला तर पहाटे 3:45चा मुहूर्त निघाला. सगळ्या दृष्टीने 4:45चा सकाळी मुहूर्त निघाला आणि गुरुजी त्या ठिकाणी पुण्याहून जाऊन पहाटे 3:30ला तिथं पोहोचले. आळंदीतून पुण्यात पोहोचले. संध्या ते नित्यकर्म करून 3:30च्या आसपास गुरुजी पोहोचले आणि 3:45ला गुरुजींनी प्रारंभ केला. सांगण्याचा उद्देश एवढा की गुरुजी कधी कोणाला नाही म्हणत नव्हते. तर ते जे व्यक्ती आले होते त्यांना गुरुजी म्हणले ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला शिकवतो मी. आणि ती व्यक्ती वयाच्या 75च्या पुढे रोज
किंवा 2 दिवसाआड 3 दिवसाआड पुण्याहून आळंदीला यायचे. त्यावेळी ते सिटी बस होती, आता खूप सोय झाली. तर रोज यायचे, रोज 3-4 तास शिकायत बसायचे, संथामणांच्या बरोबर शिकायचे आणि ती आपली इच्छा पूर्ण करत होते. तर नक्कीच आपली, त्यामुळे तुम्ही नक्कीच तरुण आहात. नक्कीच आपली इच्छा पूर्ण होऊ शकेल आणि आपण अमेरिकेत आहात आणि आमचे कापरे गुरुजी अजून अन्य आणि काही अजून आमचे गुरुजी तिथे असतात. तर त्याच्या निमित्ताने तुम्ही पण शिकू शकता. नक्कीच आपली इच्छा भगवंत पूर्ण करेल. मनामध्ये इच्छा प्रबळ असली की भगवंत त्याला मार्ग दाखवतो निश्चितच. महेशजी, एक वेदांच्या स्वरूपाबद्दल प्रश्न होता की म्हणजे आम्ही साधारण गुरुचरित्र वाचतो, ज्यात 51 अध्याय आहेत आणि मंगलाचरणाने सुरुवात होते आणि त्यानंतर एक एक अध्याय त्यात दत्तगुरूंचं चरित्र आणि तत्वज्ञान विषय त्यात येतात. तर आपले वेद संहिता जी आहे, शुक्ल यजुर्वेद संहिता, तर याच्यामध्ये याची रचना कशी आहे आणि कुठले कुठले विषय आले आहेत आणि गद्य स्वरूपात आहे की ते पद्य स्वरूपात आहे, आणि कुठले छंदांमध्ये, जर पद्य असेल तर कुठल्या छंदांमध्ये शुक्ल यजुर्वेदातले मंत्र आहेत, आणि जो देवव्रतनी आता मंत्र म्हटला, मंत्र पुष्पांजली देवव्रतजींनी, तर तो संहितेमध्ये निश्चित कुठे येतो? तर हे एक थोडं वेदांचं संहितेचं स्वरूपाबद्दल आपल्याकडनं थोडं मार्गदर्शन मिळेल का? निश्चितच. मुळामध्ये वेदांचे जे वेदमंत्र आहेत, ही वेद राशी आहे. अनंतावे वेदाहा. वेदमंत्रांची जी राशी आहे की वेदमंत्र आहेत, ते असंख्य मंत्र आहेत. आज आपल्याला 2000 मंत्र आपण आज चर्चा करतो की यजुर्वेदामध्ये 2000 मंत्र आहेत, ऋग्वेदामध्ये 10,500 मंत्र आहेत, सामवेदामध्ये 7,000 मंत्र आहेत, अथर्ववेदामध्ये असे 7-8 हजार मंत्र आहेत. पण हे आज दृश्य आपल्याला दृश्य स्वरूपात आपल्याला दिसतं आहे. परंतु अदृश्य रूपात सुद्धा अनेक वेदमंत्र आहेत. कारण गुरुचरित्र आपण सगळ्यांनी वाचलं असेल, त्याच्यामध्ये वेद महिमा त्यात दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वर्णन आलेलं आहे की वेदांच्या राशी म्हणून एक त्यात शब्द आलेला आहे. गुरुचरित्रामध्ये वेद राशी म्हणून त्यात एक शब्द आलेला आहे. वेद राशी म्हणजे काय? तर वेद राशी म्हणजे अनेक पर्वत असतात, मोठे मोठे उंच पर्वत जसे असतात, त्या पर्वतांच्या रांगा असतात, पर्वतांच्या राशी असतात, तितक्या स्वरूपात अनंत मंत्र आहेत. फक्त आपल्या डोळ्यासमोर आज एवढा मंत्रांचा जो काही आविष्कार दिसतो, आपल्या मंत्र डोळ्यासमोर दिसतात, हा त्यातला फक्त मुष्टीभर, अगदी मुठीभर, अगदी एक मुठ म्हणलं तरी हरकत नाहीये. परंतु ह्यातलाच आपण काही भाग जो आपल्याकडे परंपरेने आलेला आहे त्याचा आपण अध्ययन करतो. तर हे जे वेदमंत्र जे आहेत, ह्याला मुळात मंगलाचरण म्हणजे काय? वेदमंत्र हेच मंगल आहेत. वेदमंत्र हेच मंगल स्वरूप आहेत. कारण मानवी जीवनाच्या आणि संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाकरताच वेदांची रचना आहे, वेदांची निर्मिती आहे. निर्मिती, रचना हा शब्द कदाचित थोडासा योग्य न होणार नाही, पण एक समजण्याकरता मी हा शब्द वापरतो. परंतु वेदांची उत्पत्ती कशी झाली? तर वेदांना एक शब्द आहे, हा अपौरुषेय. वेदमंत्र हे अपौरुषेय. आता अपौरुषेय म्हणजे काय? की ज्याचा कोणी करता नाही. एखाद्या ग्रंथाचा कोणी लेखक असतो, करता असतो. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा लिहिली, नाथ महाराजांनी नाथी भागवत लिहिला, असे त्याचे कर्ते आहेत. त्याप्रमाणे वेदांचा कोणी करता नाहीये. मग तुम्ही म्हणा, गुरुजी हे मग कसं काय सगळं? याची उत्पत्ती कुठून झाली? तर परमेश्वराचा श्वास आणि निश्वास जो आहे, जसं आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, ही क्रिया सहज घडते, आपल्याला कळत सुद्धा नाही. इतक्या सहजतेने भगवंताच्या श्वास आणि उच्छ्वासातून जी निर्मिती झाली, ही वेदराशी आहे. त्यामुळे हे वेदच मंगलकारक आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये मंगलाचरण म्हणजे काय? की जी परंपरा आपली आहे, ऋषीमुनींपासून जी चालत आलेली परंपरा आहे,
जसं आता आपण श्लोक ऐकला की वंदेहम मंगलात्मानं भास्वंतं वेद विग्रहम, ही जी परंपरा आहे किंवा सदाशिव समारंभाम अस्मदाचार्य पर्यंत इथपर्यंत जी आहे परंपरा आहे, शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम, हे जसं आपण ऐकलं, हेच मंगलाचरण याचे करता आहे की ही जी वेदविद्या आलेली आहे ही आमची नाहीये, आम्ही त्याचे एक सेवक आहोत. आणि जी परंपरा भगवंतापासून सदाशिव समारंभ परमेश्वरापासून ह्याची परंपरा सुरू झालेली आहे, त्याचे आम्ही सेवक आहोत. त्यामुळे तेच मंगलाचरण आहे. आणि वेदविद्येमध्ये जसं आपलं गुरुचरित्रामध्ये चरित्र भाग येतो, जसं उपासना भाग आहे, ज्ञानकांड आहे, आणि असे 3 कांड त्याच्यामध्ये आहेत. तर त्याप्रमाणे वेदांमध्ये हा सगळा जो विस्तार आहे हा यज्ञ संस्कृतीची आपण जी मानतो, ही सगळ्या यज्ञ संस्कृतीची जी माहिती आहे किंवा त्याचा विनियोग आहे, त्याचे मंत्र पठण आहेत, किंवा त्या मंत्राचा उपयोग कुठं, कसा आणि कुठल्या कार्याकरता करायचा आहे, हा सगळा भाग जो आहे हा या वेदमंत्रांच्या आधारे घेतला गेलेला आहे. त्यामुळे ह्याचा विस्तार जो आहे हा 2000 मंत्र जरी असले तर त्याच्याबरोबर एक दुसरा भाग सुद्धा असतो, त्याचं नाव आहे ब्राह्मण. वेद, संहिता आणि ब्राह्मण असं मिळून वेद पूर्ण तयार होतो. त्यामध्ये सुद्धा वेद संहितेतले 2000 मंत्र आणि ब्राह्मण ग्रंथातले मग प्रत्येक वेदानुसार अनेक त्याची संख्या आहे. आता जवळजवळ शुक्ल माध्यम शाखेचे जे ब्राह्मण आहे ते शतपथ ब्राह्मण आहे. तर त्यामध्ये जवळजवळ जसा आपला महाभारत ग्रंथ आहे, लाखो श्लोक त्याच्यामध्ये, इतक्या स्वरूपाचा हा मोठा ग्रंथ आहे. तर त्यामध्ये ह्या वेदमंत्रांचा अभ्यास करताना संहिता आणि ब्राह्मण या दोन्ही ग्रंथांचा अभ्यास केला जातो. आणि त्याच्यामध्ये मग यज्ञ भाग आणि सृष्टीची उत्पत्ती करताना सृष्टी चलनवलन करण्याकरता जो यज्ञ भाग सांगितलेला आहे, या सगळ्यांचा उहापोह त्या वेदमंत्रामध्ये करून मग त्याचं अध्ययन केलं जातं. वा, खूप छान, खूप खूप धन्यवाद गुरुजी. कोविड काळामध्ये गुरुजी आपण पत्नी वियोगासारख्या कठीण प्रसंगातून सावरून आपलं धर्माचरण, वेदप्रसार, वेदविद्या प्रसार याचा संकल्प आपला दृढ चालू आहे. मुलांनी यश संपादन केलं, पंतप्रधान मोदी आणि सर्वत्र प्रशंसा होते, परंतु आपल्यामध्ये त्याबाबत किंचित मात्र सुद्धा त्याबाबत आपला गर्व, अभिमान आपल्यात बिलकुल दिसत नाही. आणि याला दत्त महाराज, परमपूजनीय दत्त महाराज कवीश्वर दैवी संपत्ती म्हणतात. देवव्रत आणि सर्वच आपल्या वेदपाठशाळेतले विद्यार्थी हे खरोखर भाग्यवान आहेत. आणि आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला आपलं दर्शन झालं, आपल्याशी संवाद साधता आला आणि त्यांना आपल्यासारखे गुरु लाभले आहेत. तर तुमचं मनपूर्वक धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल दोघांचा पण. तर पुढची आता राजेश्वरी ताईंकडे देतो. धन्यवाद दोघेही तुमचे, श्री व सौ दामले. तसेच देवव्रत यांचे आणि महेशजी यांचे पण अनेक आभार. मी युट्यूबवरील आपल्या काही मुलाखती बघितल्या आहेत, पण आज आमच्याशी असा मोकळेपणाने आपण जो संवाद साधला आहे, त्यामुळे अद्याप माहीत नसलेले काही पैलू जगासमोर आले आहेत. तर त्यासाठी आपले अनेक आभार. आता श्री गुरुजी यांना विनंती करते मी की त्यांनी वेदविद्या अभ्यासक मराठी मंडळ याची ओळख आणि त्याबद्दल थोडी माहिती सांगावी. सुलाखे गुरुजी आहात का तुम्ही? आपल्याला मी रिक्वेस्ट टू अनम्यूट केला. हा, आता अनम्यूट आहे. आता येतो का आवाज? हो हो, येतो. नमस्कार, श्री गुरुभ्यो नमः. सगळ्यांना नमस्कार. आज आपण
हा अविस्मरणीय कार्यक्रम अनुभवला आहे. ह्याची शब्दामध्ये मी व्याख्या नाही करू शकत. त्यामुळे श्री कापरे गुरुजींना, महेश गुरुजी आणि वेद भास्कर श्री देवतांना माझा नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद आणि आभार. तुम्ही आमचा अवश्य म्हणजे वेळ दिला आणि पूर्ण अमेरिकाला दंडकप्राण काही आहे त्याच्याबद्दल सुंदर सांगितलंय. साठी आम्ही सगळ्यांचे भाग्य. तर हे वेदविद्या अभ्यासक मराठी मंडळ ह्याचा आम्ही प्रकल्प मांडला आहे आणि ह्याचे पूर्ण श्रेय श्री वेद भास्कर देव यांना जात आहे. त्यांच्यामुळे सर्व युवा पिढी, प्रौढ पिढी ते सगळे इन्स्पायर झालेले आहेत, ह्यात काही शंका नाही. वेदविद्या अभ्यासक मराठी मंडळ लवकरच पूर्ण अमेरिकामध्ये अमेरिकाच्या जेवढे निवासी आहेत त्यांच्यासाठी वेद अभ्यास ह्याचा प्रकल्प मांडणार आहे. त्याची तुम्हाला पूर्ण माहिती लवकरच वेब पेजवर मिळेल. सध्या वेब पेजवर काम चालू आहे, वेळ लागणार आहे. तरी सगळ्यांनी जर संपर्क करायचा असला तर वेदमंडळ USA@gmail.com ह्या लिंकवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे येणाऱ्या पिढीला वेद अभ्यास किंवा नित्यक्रम ह्याबद्दल बरेच माहिती मिळणार आहे आणि जे उत्साही पिढी आहे त्यांना सुद्धा वेदाभ्यासाचं शिक्षण दिलं जाईल, ऑफकोर्स थ्रू ऑनलाईन. आणि त्याच्यामध्ये आपले गुरुजींची पण पूर्ण कृपा राहील सगळ्यांवर. हेच आमचं आजच्यासाठी आहे. नमस्कार. हरिओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिओम. धन्यवाद गुरुजी. कार्यक्रमाला विराम देण्यापूर्वी या कार्यक्रमाचे प्रायोजक आणि ज्यांच्या मोठ्या पाठिंबामुळे हा कार्यक्रम इतक्या बृहत रूपात साकार करता आला ते बृहन महाराष्ट्र मंडळ उत्तर अमेरिकेचे अध्यक्ष श्री प्रसाद पानवलकर यांना मी 2 शब्द बोलायला आमंत्रित करते. धन्यवाद राजेश्वरी ताई. नमस्कार मित्रमंडळी. सगळ्यात आधी वेदमूर्ती दंडक्रम विक्रमादित्य देवव्रतजी रेखे तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वतीने या सगळ्या परिवारातर्फे मी तुमचं अभिनंदन करतो. तुमच्याप्रमाणे तुमचे पिताश्री महेशजी रेखे तुमचंही अभिनंदन. खूपच मोठी कामगिरी आहे आणि असा पुत्र तुमच्या पोटी आला, तुमच्याकडे जन्माला आला, ह्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. आज मातोश्री हे बघायला हव्या होत्या पण त्यावरून आशीर्वाद देत आहेत, तर नक्कीच ही उणीव भासते, पण काही हरकत नाही. आणि तुमची देवव्रत जी तुमची बहीण मैथिली यांचे पण अभिनंदन. तर तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. ही खरोखरच खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आणि आमच्या सगळ्यांचं ऊर भरून आलंय की इतक्या छोट्या वयात देवव्रतजींनी एवढं मोठी कामगिरी केलेली आहे आणि खरंच खूप खूप छान वाटतंय. आज एवढ्या सकाळी तुम्ही सगळे जमलात. आज अमेरिकेतले आमचे बंधू भगिनी जमलेले आहेत उत्साहात आणि खूप छान वाटलं. गेला 1-1.5 तास कसा गेला कळलं पण नाही. स्पेशली तुम्ही जे आता दंडक्रम पठण केलं, खूप भावलं ते. जसं दामले दाम्पत्यांनी सांगितलं की त्या लहरी अगदी इथपर्यंत आल्या आणि कशा प्रकारे तुम्ही केलं असेल याची पण आम्हाला जाणीव झाली. ऑफकोर्स ह्या सगळ्यात मला आता आभार प्रदर्शन करायचंय. हा कार्यक्रम केवळ आणि केवळ वेदविद्या अभ्यासक मराठी मंडळ यांच्या संयुक्त सहकार्यामुळे शक्य झालं. तर त्यासाठी मला सगळ्यात आधी कापरे गुरुजी यांचे आभार मानायचे आणि त्याचप्रमाणे शिकागो महाराष्ट्र मंडळ ऑफ शिकागो मराठी मंडळाकडूनही खूप सहकार्य लाभलं. त्याबद्दल अनिरुद्ध आणि उर्मिला दामले, संध्याताई, राजेश्वरीताई, चेतन आणि अजित ओक या सगळ्यांचे मला आभार मानायचे. कारण हे सगळं टीमवर्क आहे. या सगळ्यांच्या शिवाय असा मोठा कार्यक्रम शक्य नाही. त्याचप्रमाणे बृहन महाराष्ट्र मंडळातील माझ्या समितीतील सर्व सदस्यांचे मला आभार मानायचे. स्पेशली गौरव पटवर्धन, तांत्रिक बाजू पूर्णपणे त्यांनी सांभाळलेली आहे. तर या सगळ्यांचे मला आभार मानायचे. खूप खूप धन्यवाद. आणि मंडळी जे अमेरिकेत आहेत, जर तुम्हाला देवव्रतजींना काही कौतुकाचा संदेश पाठवायचा असेल, काही अजून त्यांच्याबरोबर चर्चा करायची असेल, तर जसे मगाशी सलोखे गुरुजींनी सांगितलं तसं वेद मंडळ USA@gmail.com
या ईमेलवर कृपा करून ईमेल पाठवा. आणि परत एकदा मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो रेखे देवव्रत यांचे आणि महेशजींचे. आणि परत एकदा जर तुम्हाला काही देवव्रतजींना काही शुभेच्छा संदेश पाठवायचा असेल किंवा अधिक कौतुक करायचं असेल तर वेद मंडळ USA VEDMANDAL USA@gmail.com या पत्त्यावर कृपया संपर्क साधा आणि तुम्हाला पुढील माहिती देण्यात येईल. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि लवकरच बोलूया. नमस्कार. धन्यवाद प्रसादजी. जाता जाता परत एकदा आपणा दोन्ही वेदमूर्तींचे अनेक आभार आम्हाला आपला हा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. कार्यक्रमाची सांगता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अलौकिक अशा पसायदानाने करण्याकरता मी इशिता कोठवाडे यांना विनंती करते. जय श्रीराम. माझा आवाज नीट येतोय का सगळ्यांना? हो, येतोय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पढो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिने लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्ट विजयी होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दानपसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो
सुखिया झाला. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर इशिता, धन्यवाद. इशिता आणि ओवी या आपल्याला बे एरियातनं जॉईन झाल्यात आणि त्यांचे मनपूर्वक आभार. वृषालीताई व मंगेश दादा फडके, श्री परमपूजनीय श्री मंगेश दादा फडके ह्या दोघांचेही आभार की त्यांनी इशिता आणि ओवी यांना आपल्यापर्यंत इथे विनंती केली याची. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद इशिता, खूप छान. आणि भारतातल्या सगळ्या लोकांसाठी शुभ दिनम, शुभ सकाळ. तसेच अमेरिकेतल्या सर्व लोकांसाठी शुभ रात्री. जय श्रीराम. धन्यवाद. पुरंदरेजी, तुमचाही फार फार आभार. तिथे उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापूर्वक आभार की तुम्ही एवढं आम्हाला इथे अमेरिकेत बसून हा लाभ आम्हाला मिळवून दिलात. खूप खूप धन्यवाद. आणि महेश दिवेकर यांनी सगळे अरेंज केलं आपल्यासाठी, त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद दिवेकरजी, तुमचं पण धन्यवाद. आणि या ठिकाणी आपण थोडा सगळ्यांचा एक थोडा वेळ घेतो आणि आपण सर्व बृहन महाराष्ट्र मंडळ उत्तर अमेरिका आणि सर्व त्याचे पदाधिकारी, आमचे विशेष म्हणजे कापरे गुरुजी, आपण सर्वांनी जो आमचा सन्मान केला आणि जे प्रेम आम्हाला दिलं, आम्हाला या पाठशाळेला, वेद पाठशाळेला, आणि खास करून पुरंदरे काका, त्यांचं कुटुंब सगळे, आणि आमचे दिवेकर काका, त्यांनी खूप इथे येऊन मेहनत केली, कष्ट घेतले, आणि आपण प्रत्यक्ष इथे आलात त्याबद्दल आपले सुद्धा आमच्या पाठशाळेतर्फे आणि आपल्या सर्वांचे आणि आपले अध्यक्ष जे आहेत त्या सर्वांचे, मला आता फार सगळ्यांची नावं माहिती नाही आहेत, पण आपले सर्वांचे एक प्रतिनिधी म्हणून पुरंदरे काका इथं आले आणि तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे आता आमचे प्रसादजी पानवलकर अध्यक्ष आहेत, त्यांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि खरोखर मनामध्ये एक असा, जेव्हा हा कापरे गुरूंशी बोलणं झालं होतं किंवा असाच आपलं आपण कार्यक्रम घेऊयात, तर त्यावेळी मनात एक विचार आला होता की गुरुजी म्हणत होते की अशा स्वरूपात आपण कार्यक्रम घेऊ, इथून आम्ही तुम्हाला दिसू, तुम्ही आम्हाला दिसाल, आणि एक छोटा कार्यक्रम घेऊयात. तर खरोखर मनामध्ये माझी एक असा विचार आला होता की नक्की आपण करूयात, पण त्यात समजा असं काही झालं की तुमचा कोणी प्रतिनिधी समजा आमच्या इथं आला आणि त्यांनी प्रत्यक्षात सहभाग घेतला तर खूप चांगलं, असे मनामध्ये खरोखर माझा एक विचार आला होता. पण परमेश्वराने त्या संकल्पनेला खरोखर यश दिलं आणि त्या निमित्ताने आपण सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून इथं आलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या बृहन महाराष्ट्र मंडळ उत्तर अमेरिका आणि सर्वांचेच जे मराठी भाषिक आपल्या अमेरिकेत म्हणा किंवा अन्यत्र संपूर्ण देशामधून हा कार्यक्रम बघत आहेत, त्यांना सर्वांना आमच्या वेद पाठशाळेतर्फे खूप खूप धन्यवाद. असंच आमच्या या पाठशाळेचं कार्य आम्हाला पुढे न्यायची इच्छा आहे. आज देवव्रत हा एक त्याला निमित्त ठरलेला आहे, पण समोर बसलेले विद्यार्थी जे सगळे आहेत, या सर्व विद्यार्थ्यांकडूनच आमची अपेक्षा आहेत की असे विद्यार्थी अजून तयार व्हावेत आणि त्यांच्याकडून सुद्धा असेच उत्तम उत्तम वेद पारायण व्हावेत, अशी आमची या पाठशाळेची संकल्पना आहे. थोडा मी विस्तार करतो माझ्या बोलण्यामध्ये, पण त्यात क्षमस्व. पण विचार आणि पाठशाळेची संकल्पना एकच आहे की वेदविद्येचं संवर्धन आणि आपण करावं, रक्षण आपण करण्याची आपली क्षमता नाही आहे, पण आपल्या हातात जे आहे की आपण त्याकरता योगदान देणं आपण देऊ शकतो. तर त्याच्यातून हे वेदकार्य पुढे जात राहावं आणि या विद्यार्थ्यांकडून अशीच वेदविद्येची परंपरा जी आहे ही अनश्चितपणे पुढे जावी, ही मनामध्ये संकल्पना आहे. आणि आपल्या सर्व लोकांचं या भारत देशातले किंवा भारताच्या बाहेरचे जे वेदप्रेमी आहेत, धर्मप्रेमी आहे, सनातन धर्मप्रेमी आहेत, आपल्या सर्वांचा सहभाग आणि सहकार्य आम्हाला लाभतं आणि असं लाभत राहो. आणि याच्यातून आपल्या सर्वांचं, जसं आपण आता हे म्हणलं प्रसादान,
की त्या प्रसादानाचा जो काही आशय आहे तो सर्व आपल्याला सगळ्यांना प्राप्त व्हावा अशी मी ज्ञानेश्वर महाराजांची चरणी प्रार्थना करतो आणि माझे हे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. आणि उशिरा बोलल्याबद्दल तर क्षमा आपली मागतो. 1 मिनिट काका बोलतो. मी मी क्षमा पण मागू नका. कापरे गुरुजी, बृहन महाराष्ट्र मंडळ सगळ्यांचे आभार मानतो. कारण मला आज केवळ इथं असल्याचा फायदा मिळाला आणि मला तुमचा जो सहवास मिळाला आज, हे केवळ भाग्य आहे आणि मला अत्यंत आनंद होतोय. आणि सगळ्यांच्या मनातली एक आणखीन गोष्ट सांगतो. काय होतं, आम्ही इकडं तिकडं वेगवेगळे असतो, पण मनातनं खूप असतं की काही आपल्याला करता येईल का, तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, आम्ही सगळी माहिती पोचवू आणि जेवढं आमच्याकडनं करता येईल काहीही याला उत्तेजन द्यायला या सगळ्या मुलांना, की हेच आपली खरं ठेवा आहे. बाकी सगळं मटेरियलिस्टिक आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत राहा, आमच्याकडनं जे करता येईल ते आम्ही करू, एवढी तुम्हाला खात्री देतो. अवश्य अवश्य. आमच्याकडून जेवढं काही आम्हाला देता येईल आपल्या सर्व समाजाकरता नक्कीच आम्ही त्याकरता तत्पर आहोत, तत्पर राहू. आणि त्यातून आपण आपला जो स्नेह आहे हा असाच शारदेंदुवत वृद्धिंगत हो असं मी परमेश्वराचरणी माऊलींचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. मंडळी 1 सेकंद घेऊ, ऐकू येत आहे? हो. ओके, धन्यवाद. तर नमस्कार मोरेश्वरजी, तुम्ही असल्यामुळे बृहन महाराष्ट्र मंडळाचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही तिकडे होतात ते खूप छान वाटलं. आणि महेश गुरुजी, माझं ऑलरेडी कापरे गुरुजींशी बोलणं झालेलं आहे आणि मी त्यांना ऑलरेडी सांगितलंय की जसं तुमची वेदविद्या अभ्यासक मंडळ स्थापन होईल इकडे, तर बृहन महाराष्ट्र मंडळाला आवडेल तुमच्याबरोबर एक सामंजस्य करार करायला की ज्यायोगे दोन्ही संस्थांमध्ये आपल्याला आदान-प्रदान करता येईल आणि आम्हाला ही माहिती जास्तीत जास्त अमेरिकेतील विद्यार्थ्यांकडे पोहोचवता येईल. तर मी कापरे गुरुजींबरोबर काम करीनच, किंवा माझ्यानंतर जे पुढचे अध्यक्ष असतील ते नक्की करतील. आणि खूपच ही अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे की ज्याचा आज आम्हाला ऍक्च्युली प्रथम दर्शन घेता आलं आणि आता आम्हाला नक्की ते पुढील विद्यार्थ्यांकडे पास करता येईल, देता येईल त्याला. धन्यवाद. नक्कीच नक्कीच. सहनावतो सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. आपण हा जो संदेश आपल्याला वेदांनी दिलेला आहे ते आपण नक्की आपण कार्य करत राहू आणि त्यातून सगळ्यांचंच आपलं कल्याण हो अशी मी परमेश्वर चरणी नक्कीच आपण त्यातून पुढे जाऊ आणि काम करत राहू. धन्यवाद. जय श्रीराम. आपण या क्षणी YouTube लाईव्ह बंद करू शकतो आणि मग हवेत अनौपचारिक कोणाला काही अभिप्राय असतील तर ते नक्कीच पोचवू शकतो. हँड रेस्ड नाही दिसत आहेत मला. एक रमेश जी कोणीतरी होते, त्यांचा हात वर होता, बराच वेळ झाला. हरि ओम. हरि ओम. आवाज येतोय गुरुजी? येतोय का? हो 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 येतोय येतोय. युट्यूब लाईव्ह बंद झालाय, आता आपण थोडे म्हणजे खूप उशीर झाला, आता आपण थांबूया. लवकरच पुन्हा भेटूया. पुढच्या आठवड्यात शिकागोला आपण भेटायचंय. वाट पाहतोय गुरुजी. तारखेला संध्याकाळी जर जमलं तर पहा. तुमचा आवाज ब्रेक झाला गुरुजी, किती तारखेला ते कळलं नाही. 8 तारखेला संध्याकाळी. बर. संध्याकाळी 4च्या नंतर केव्हा आहे आणि जागा ठरवायची आहे शिकागोच्या लोकांनी. आणि शक्यतो मित्रमंडळींना आपण भेटूया. काही लोकांना जे अन्यत्र आहेत त्यांच्याशी आपण झूमवर भेटूया आणि एक रूपरेषा पुढच्या अभ्यासाच्या दृष्टीने, पाठ्यक्रमाच्या दृष्टीने, त्यानंतर कोण कोण शिकवतील, कशा पद्धतीने वर्ग घ्यावेत, या सगळ्या विषयी 8 तारखेला संध्याकाळी आपण शिकागोमध्ये भेटूया, एवढी विनंती. वाट बघतोय गुरुजी. नक्की. धन्यवाद गुरुजी.
विश्ववेद भास्कर देवव्रताचा विजय असो. पुनश्च श्री गुरुदेव दत्त. अमेरिकेत असणाऱ्या सगळ्यांना शुभरात्री व भारतात असणाऱ्यांना शुभ दिवस. श्री गुरुदेव दत्त. जय श्रीराम. एंड करायचं आपण. करायचं, बंद करायचं ना.